मित्रांनो, तुम्ही किंवा तुमच्या फॅमिलीमध्ये कोणी ग्रॅज्युएशन करताय म्हणजे FY SY TY ला आहात कुठल्याही शाखेतून किंवा पोस्ट ग्रॅज्युएशन करताय तर भारत सरकार प्रधानमंत्री उच्चस्तरीय शिक्षा प्रोत्साहन योजनेतर्फे आर्थिक मदत केली जाते, स्कॉलरशिप दिली जाते। म्हणजे जर का तुमची फॅमिली इन्कम ही 4.5 लाख रुपयांपेक्षा कमी आहे तर तुम्हाला इथे हा बेनिफिट मिळणार आहे। गव्हर्नमेंट तर्फे ही स्कॉलरशिप दिली जाते, दरवर्षी दिली जाते आणि या वर्षासाठी फॉर्म भरणं सुरू झालंय। शेवटची तारीख 30 नोव्हेंबर आहे, त्याआधी तुम्हाला फॉर्म भरून घ्यायचा आहे। मी यासाठी अप्लाय कसं करायचं, कोण कोण अप्लाय करू शकतंय, त्यानंतर सिलेक्शन कसं होणार आहे, कारण की ते कुठलीही एग्जाम नाही आहे, कुठलीही फी नाही आहे, मेरिट बेसवर इथे सिलेक्शन होतं। त्यामुळे नक्की तुम्ही याचा फायदा घेतला पाहिजे। तुम्ही किंवा तुमच्या फॅमिली मेंबरमध्ये कोणी असं आहे की ज्याची आर्थिक परिस्थिती कमी आहे, शिक्षण पूर्ण करायचं आहे, नक्की त्यांच्यासोबत शेअर करा, कारण की या चॅनलवर आपण एज्युकेशनल इन्फॉर्मेशनल व्हिडिओज आणतोय। त्यामुळे गव्हर्नमेंटच्या ऑफिशियल वेबसाईटवर जाऊन नोटिफिकेशन वरून सगळी माहिती सांगतोय। त्याआधी चॅनलवर नवीन असाल, चॅनल सबस्क्राइब केलं असेल तर करून ठेवा। चला तर बघूया डिटेलमध्ये। मित्रांनो, तुम्हाला स्क्रीनवर भारत सरकारची ऑफिशियल वेबसाईट दिसत असेल, तुम्ही ते बघू शकताय scholarship.gov.in। गव्हर्नमेंटची 100% ही ऑफिशियल वेबसाईट आहे, नॅशनल स्कॉलरशिप पोर्टल आहे आणि यावर भरपूर साऱ्या स्कॉलरशिपची माहिती मिळते आणि अप्लाय कसं करायचं त्याची पण माहिती इथेच असते। पण आता ज्या स्कॉलरशिप बद्दल माहिती सांगतोय तुम्ही ते बघू शकताय, याच वेबसाईटवर तुम्ही खाली स्क्रोल केलं, ऑल स्कॉलरशिपवर तुम्ही स्क्रोल केलं तर इथे बघा डिपार्टमेंट ऑफ हायर एज्युकेशन, गव्हर्नमेंट म्हणजे मिनिस्ट्री ऑफ एज्युकेशन अंतर्गत डिपार्टमेंट ऑफ हायर एज्युकेशन असतं, त्यातर्फे ही स्कॉलरशिप दिली जाते। तुम्ही ते बघू शकताय अप्लाय करायची शेवटची तारीख आहे 30/11/2025। 15 दिवस तुमच्या हातात आहे, त्याआधी तुम्हाला हा फॉर्म भरून घ्यायचा आहे। फॉर्म भरल्यानंतर त्याचं व्हेरिफिकेशन 15/12 पर्यंत होणार आहे, त्यानंतर इथे तुमची लिस्ट लागेल। ओके, आता नेमका ही स्कीम काय आहे, स्कॉलरशिप काय तर तुम्ही ते बघू शकताय प्रधानमंत्री उच्चस्तरीय शिक्षा प्रोत्साहन स्कीम आहे। ही पहिली होती, आता हिचं नाव चेंज करून हिचं नाव झालंय सेंट्रल सेक्टर स्कीम ऑफ स्कॉलरशिप फॉर कॉलेज अँड युनिव्हर्सिटी स्टुडंट। ओके, पहिले नाव काय होतं प्रधानमंत्री उच्चस्तरीय शिक्षा प्रोत्साहन योजना, आता केलं आहे सेंट्रल सेक्टर स्कीम ऑफ स्कॉलरशिप। जबरदस्त स्कॉलरशिप आहे का, टू प्रोव्हाइड फायनान्शियल असिस्टन्स, म्हणजे थोडक्यात जे गरीब विद्यार्थी आहेत त्यांना आर्थिक मदत म्हणून, जे पुअर फॅमिलीमध्ये आहे त्यांना त्यांचं शिक्षण पूर्ण करण्यासाठी डे बाय डे एक्सपेन्स आहे तो त्यांचा पूर्ण करण्यासाठी ही स्कॉलरशिप दिली जाते। बघा, भारत सरकारचं मानणं आहे की नुसतं ग्रॅज्युएशन करता म्हणजे तुम्ही स्वतःची ग्रोथ करत नाही, उद्या तुम्ही ग्रॅज्युएशन करताय, पोस्ट ग्रॅज्युएशन करताय, एक चांगलं शिक्षण घेताय, एक चांगली नोकरी करताय किंवा चांगला बिझनेस करताय, देशाची अर्थव्यवस्था आहे ती आपल्याच तरुणांवर टिकून आहे, त्यामुळे त्यांना चांगलं शिक्षण मिळण्यासाठी या स्कॉलरशिप दिले जातात। ओके, आता इथे बघा नेमका स्कोप काय तर द स्कॉलरशिप आर अवॉर्डेड बाय मिनिस्ट्री ऑफ एज्युकेशन गव्हर्नमेंट ऑफ इंडिया। समजलं, गव्हर्नमेंट ऑफ इंडिया मिनिस्ट्री ऑफ एज्युकेशन तर्फे ही दिली जाणार आहे आणि दरवर्षी किती 82,000 विद्यार्थ्यांना ही दिली जाते। बघा, 82,000 म्हणजे खूप मोठा आकडा आहे। भारतामधल्या 82,000 विद्यार्थ्यांना ही स्कॉलरशिप दरवर्षी दिली जाते। मग तुम्ही पोस्ट ग्रॅज्युएशन करताय, ग्रॅज्युएट करताय, तुमच्यासाठी किंवा प्रोफेशनल कोर्सेस करताय जसं की मेडिकल करताय, इंजिनिअरिंग करताय, तुम्हाला सुद्धा ही स्कॉलरशिप मिळते। आता नेमका ही कोणाला दिली जाते तर बघा, स्टेट एज्युकेशन बोर्ड ऑन द स्टेट पॉप्युलेशन इन द एज ग्रुप 18 ते 25 आफ्टर, म्हणजे बघा 18 ते 25 आहे पण तुम्ही जे कोर्स करताय त्यानुसार वय इकडे तिकडे असू शकताय। 50% स्कॉलरशिप आर गर्ल्ससाठी, म्हणजे यापैकी 82,000 जे आहे त्यातले अर्ध्या गर्ल्ससाठी असणार आहे, अर्ध्या बॉईजसाठी असणार आहे। ओके, त्यानंतर पुन्हा तुम्ही खाली स्क्रोल करा, बाकी ते सगळी माहिती दिसून जाईल। आता कोण कोण एलिजिबल आहे, ज्याला 80% मिळालेले आहे 10वी किंवा 12वी मध्ये, ते बघा 12वी मध्ये किंवा 10+2 म्हणजे काहींनी 10वी नंतर 2 वर्षाचा डिप्लोमा केला आहे त्यांना, किंवा 10वी नंतर 2 वर्षाचं 12वी केलं आहे त्यांच्यासाठी, म्हणजे 12वी मध्ये कमीत कमी तुम्हाला 80% पडले पाहिजे किंवा डिप्लोमामध्ये 80% पडलेले पाहिजे। त्याच्यानंतर ते रेग्युलर डिग्री करताय, म्हणजे जे पण तुम्ही ग्रॅज्युएशन करताय ते डिस्टन्स लर्निंगने चालणार, ओपन युनिव्हर्सिटी नाही चालणार, प्रॉपर तुम्ही फुल टाइम ग्रॅज्युएशन करताय, डिग्री करताय तेच चालणार आहे। परस्युइंग कोर्सेस ॲट कॉलेज इन्स्टिट्यूशन रिकॉग्नाइज्ड बाय ऑल इंडिया काउन्सिलिंग फॉर टेक्निकल एज्युकेशन। ओके, मान्यता प्राप्त तुम्ही शिक्षण घेताय ते पाहिजे।
त्याच्यानंतर स्टुडंटचं जे फॅमिली इन्कम आहे ते 4.5 लाख रुपये प्रति वर्षापेक्षा कमी पाहिजे. ओके, त्यानंतर महत्त्वाचं म्हणजे बघा, तुम्ही पहिल्या वर्षी या वर्षी अप्लाय केलं, तुम्हाला वाटलं पुढच्या वर्षी ऑटोमॅटिक मिळेल, तर नाही, तुम्हाला दरवर्षी रिन्युअलचा फॉर्म भरावा लागेल, म्हणजे दरवर्षी तुम्हाला ही स्कॉलरशिप मिळेल. आता नेमकं याचे बेनिफिट काय, तर इथे बघा सगळी माहिती दिली आहे, तुम्ही एकदा वाचू शकताय. पुन्हा खाली स्क्रोल केल्यानंतर अप्लाय कसं करायचं हे दिलेलं आहे. तर ॲप्लिकेशन आर रिसिव्ड ऑनलाईन ओनली, ऑनलाईनच अप्लाय करायचं आहे. तुमचं व्हेरिफिकेशन होणार आहे, म्हणजे तुम्हाला किती मार्क पडले, काय पडले ते. डिजी लॉकर फॅसिलिटी म्हणजे तुमचं आधार कार्ड वगैरे तुम्हाला इथे करावं लागणार आहे. त्याच्यानंतर नॅशनल स्कॉलरशिप पोर्टलवर जायचं आहे. ऑर स्कॉलरशिप जे आहे या वेबसाईटवर तुम्हाला जायचं आहे, इथे तुम्हाला फॉर्म भरायचा आहे. ओके, त्याच्यानंतर गाईडलाईन्स दिलेल्या आहेत, त्या तुम्ही एकदा वाचू शकता, ज्या की मी तुम्हाला सांगणारच आहे. जस्ट तुम्ही खाली स्क्रोल करायचं, द रेट अँड ड्युरेशन ऑफ स्कॉलरशिप. आता कोणाला किती स्कॉलरशिप दिली जाणार आहे, तर स्कॉलरशिप मिळणार आहे 12,000 रुपये, जे ग्रॅज्युएशन लेवल करताय, म्हणजे FY SY TY ला, म्हणजे सायन्स कॉमर्स आर्ट्स वगैरे तुम्ही करताय, तर प्रतिवर्ष 12,000 रुपये मिळणार आहे. पुढच्या वर्षी तुम्ही FY पासून SY ला गेला, परत रिन्यू करा, पुन्हा तुम्हाला 12,000 मिळेल. तर अशा प्रकारे तुम्हाला ग्रॅज्युएशनसाठी 12,000 मिळत आहे फॉर फर्स्ट 3 इयर. ओके, पहिल्या 3 वर्षासाठी. आणि 20,000 पर ॲनम ॲट द पोस्ट ग्रॅज्युएशन लेवल. तुम्ही पोस्ट ग्रॅज्युएशन करताय तर 20,000 रुपये प्रति वार्षिक तुम्हाला इथे मिळणार आहे. स्टुडंट परस्युइंग प्रोफेशनल कोर्सेस. ओके, इन द केस वेअर द ड्युरेशन ऑफ कोर्सेस इज 5 इयर्स, म्हणजे 5 वर्षाचा प्रोफेशनल कोर्स करताय, म्हणजे मास्टर डिग्री करताय, तर 20,000 रुपये तुम्हाला मिळणार आहे. अँड 20,000 रुपये मिळणार आहे 4th आणि 5th इयर. ओके, आणि तुम्ही BTech BE इंजिनिअरिंग करताय, तर तुम्हाला ग्रॅज्युएशन लेवलला 20,000, फर्स्ट इयर, सेकंड इयर, थर्ड इयर, फोर्थ इयर तुम्हाला इथे मिळणार आहे 20,000 रुपये. ओके, तर सगळी माहिती दिली आहे. त्यामुळे चांगली गोष्ट आहे, ज्यांना त्यांचं शिक्षण पूर्ण करता येत नाही आहे किंवा शिक्षण करताना फी तर भरलेली आहे, पण बाकीचं हॉस्टेलचं खर्च झालं, हे खर्च झालं, ते त्यांना मॅनेज करता येत नाही, तर त्यांच्यासाठी एक चांगली मदत आहे. ओके, आता पेमेंट ऑफ स्कॉलरशिप कसं केलं जाणार आहे, तर डायरेक्ट बेनिफिशरी ट्रान्सफर, म्हणजे जसं लाडक्या बहिणींचे डायरेक्ट कसे DBTद्वारे पैसे येतात, तसेच तुम्हाला डायरेक्ट तुमच्या बँकेमध्ये ते पैसे येणार आहे. त्यामुळे तुमचं बँक हे आधार कार्डला लिंक पाहिजे. ओके, बाकी इथे सगळी माहिती तुम्हाला वाचायला मिळेल. फॉर कॉलेजेस आणि युनिव्हर्सिटी बद्दल इथे माहिती दिलेली आहे, स्टेट गव्हर्नमेंट बद्दल माहिती दिलेली आहे. आणि तुम्हाला काहीही अडचण आली तर इथे तुम्ही बघा, ही वेबसाईट आहे, यावर भेट करू शकताय किंवा यांचा कॉन्टॅक्ट डिटेल्स दिलाय, इथेही तुम्ही करू शकता. म्हणजे इन केस तुम्हाला काही अडचण येते फॉर्म भरायला किंवा काही प्रश्न असेल तर मला कमेंटमध्ये तुम्ही विचारू शकताय, मी तुम्हाला रिप्लाय देईल. पण त्या व्यतिरिक्त काय असेल तर यांचा ईमेल ॲड्रेस आणि फोन नंबर दिलाय, यावर सुद्धा तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकताय. महत्त्वाची गोष्ट काय आहे, तर महत्त्वाची गोष्ट आहे मिनिस्ट्री ऑफ एज्युकेशन गव्हर्नमेंट ऑफ इंडिया तर्फे ही दिली जाते, त्यामुळे चांगली संधी आहे. तर आहे ना भारी, तर तुम्ही किंवा तुमच्या फॅमिलीमध्ये कोणी असेल तर लगेच त्यांना व्हिडिओ शेअर करा आणि अशाच एज्युकेशनल इन्फॉर्मेशनल व्हिडिओसाठी चॅनल सबस्क्राईब करा. जय हिंद, जय महाराष्ट्र.